मित्रांनो, मराठी बिग बॉसच्या 5व्या सीझनला सुरुवात झाल्यापासूनच या शोची सगळीकडे चर्चा होत आहे. दरम्यान या शोमध्ये कोणते सेलिब्रिटी येणार याची उत्सुकता लागून राहिली होती. रविवारी पार पडलेल्या ग्रँड प्रीमियरच्या सोहळ्यात 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री केली. या स्पर्धकांमध्ये बरेचसे सेलिब्रिटी हे सोशल मीडिया स्टार आहेत, तर काही मालिकासृष्टीतील कलाकार, राजकीय आणि कीर्तनकार यांनाही या शोमध्ये सहभाग दर्शवला आहे. त्यामुळे मराठी बिग बॉसचा शो रंजक ठरेल अशी आशा आहे. काल पहिल्याच दिवशी वर्षा उसगावकर यांनी आवरायला वेळ घेतला, त्यावेळी निक्की तांबोळी त्यांच्यावर चिडलेली पाहायला मिळाली. तर घरात पाणी बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. नाश्ता मिळवण्यासाठी या सदस्यांना एक मोठ्या टास्कला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर निर्णय घेऊ न शकणारा सदस्य म्हणून सूरज चव्हाणचे नाव घेण्यात आले. 3 नावांमध्ये आपले नाव सगळ्यांनी सुचवल्याने सूरज सुरुवातीला गोंधळलेला पाहायला मिळाला, पण हळूहळू तो एंटरटेन करून प्रेक्षकांचे मन जिंकेल असा विश्वास आहे. सूरज चव्हाण हा रील स्टार आहे. टिकटॉकमुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता, पण मध्येच टिकटॉकला बॅन करण्यात आले. तेव्हा सूरजने पर्यायी मार्ग शोधून तिथेही लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्याला लोकप्रियतासुद्धा मिळाली. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सूरजने त्याला मिळत असलेल्या मानधनाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सदस्यांसोबत बोलत असताना सूरज म्हणतो की टिकटॉकच्या वेळी मला एका दिवसाला रिबीन कापायचे 80,000 रुपये मिळायचे, आताही मला एका दिवसाला 30 ते 50,000 रुपये मिळतात. सूरजने हा खुलासा करताच समोर असलेली योगिता चव्हाण मात्र त्याचे हे मानधन ऐकून आश्चर्यचकित झाली. पुढे सूरज असाही म्हणाला की मला जेव्हा हे पैसे मिळायचे तेव्हा मला अनेकांनी फसवलं होतं. माझ्या बहिणी मला समजवायच्या की तू सुधर, आम्हाला बरं वाटेल, तेव्हा मी त्या गोष्टीचा विचार करायला लागलो. सूरज चव्हाण हा रील स्टार आहे. खेडेगावात त्याचे संगोपन झाल्याने बिग बॉसचे आलिशान घर पाहून तो आश्चर्यचकित झाला. बिग बॉसच्या घरातील टॉयलेटच्या वापराबद्दलही तो अभिज्ञ असलेला पाहायला मिळाला. दार कसे उघडायचे हे त्याला वर्षा उसगावकर यांनी सांगितलं. तर दात घासायला पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पेला घेतो म्हणून बिग बॉसकडे तो माफी मागताना दिसला. त्याचा हा साधासुद्धा स्वभाव प्रेक्षकांना आवडेल का, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. मित्रांनो, तुम्हा सर्वांना सूरज चव्हाण याच्याविषयी काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर सूरज चव्हाण हा बिग बॉसमध्ये आपली जागा सुरक्षित टिकवू शकेल का, तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.